राधानगरी तालुका हा पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या असल्याने येथे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते. आग्या मधमाशा या त्यांच्या आक्रमक वर्तनासाठी आणि मोठ्या आकाराच्या पोळ्यांसाठी ओळखल्या जातात. मधमाशा या निसर्गतः आक्रमक नसतात, परंतु त्यांच्या पोळ्याला धोका निर्माण झाल्यास त्या डिफेन्सिव्ह अटॅक करतात. येळवडे येथील घटनेत कावळ्याची धडक हा एक अलार्म ट्रिगर ठरला. जेव्हा पोळ्याला धक्का लागतो तेव्हा रक्षक मधमाशा हवेत विशिष्ट प्रकारचे फेरोमोन्स सोडतात. या रसायनामुळे संपूर्ण पोळ्यातील मधमाशांना धोक्याची सूचना मिळते आणि त्या एकत्रितपणे लक्ष्यावर हल्ला करतात. फेरोमोन्सचा प्रभाव इतका तीव्र असतो की हल्ला झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट गंध निघत राहतो, ज्यामुळे इतर मधमाशा देखील त्याच व्यक्तीला लक्ष्य करत राहतात. येळवडेत उपस्थित असलेल्या लोकांच्या हालचाली आणि पळापळ यामुळे मधमाशा अधिकच चवताळल्याचे दिसून येते. ज्या 12 जणांना गंभीर अवस्थेत कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मधमाशांच्या अनेक दंशामुळे अॅनाफिलेक्टिक शॉक बसण्याची शक्यता असते, जी जीवघेणी ठरू शकते.